भारतातील प्रशासकीय सेवांच्या इतिहासात IAS अधिकारी हे अत्यंत सन्माननीय पद मानले जाते। देशाच्या विकासासाठी आणि लोक कल्याणासाठी काम करणाऱ्या या सेवांची ओळख अनेकांना प्रेरणादायी आहे। पण तुम्हाला माहित आहे का की भारताचे पहिले IAS अधिकारी कोण होते? तर मंडळी, भारतातील पहिले IAS होते सत्येंद्रनाथ टागोर। ते केवळ प्रशासकीय अधिकारी नव्हते, तर ते कवी, संगीतकार आणि समाज सुधारकही होते। त्यांच्या नावाने भारताच्या इतिहासात एक अभिमानास्पद स्थळ पटकावले। ब्रिटिश राजवटीत भारतीयांना उच्च प्रशासकीय पदावर स्थान मिळवणे जवळपास अशक्यच होते। मात्र सत्येंद्रनाथ यांनी आपल्या बुद्धिमत्तेने, मेहनतीने आणि निष्ठेने हा अडथळा पार केला। 1864 मध्ये सत्येंद्रनाथ टागोर भारतात परतले आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये सहाय्यक कलेक्टर आणि मॅजिस्ट्रेट म्हणून काम करण्यास त्यांनी सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी अहमदाबाद, सातारा, पुणे यासारख्या ठिकाणी आपल्या कामगिरीने नाव कमवले। 1897 मध्ये सातारा येथील न्यायाधीश पदावरून ते निवृत्त झाले। ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये वर्णभेद आणि सांस्कृतिक भेदभाव असताना सत्येंद्रनाथ यांनी त्यांना मात देत प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व दाखवून भारतीय अधिकारी ही उच्च पदावर काम करू शकतात हे सिद्ध केलं।